श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो. तर हे झाड बघा, मला हे फुलं आवडली होती म्हणून मी हे झाड आणून लावलं होतं, पण मला ह्याचं नाव नाही माहिती. पण मला छान वाटलं म्हणून मी कांडी आणून लावली. तर आज ह्याला पण फुलं आले. त्याचा वास खूप छान येतो. तर सगळीकडेच पाऊस चालू असेल तर आमच्या इकडं पण कालपासून खूप आहे, म्हणजे उघडलेलाच नाही आहे, रिमझिम का व्हायना चालूच आहे. अशा प्रकारे सगळं चिकचिक झालेले सगळीकडं. आणि पोरांना तर काही सुट्टी नाही, आता शाळा चालू झालेलीच आहे, त्याबरोबर पाऊस पण चालू. तर आज गवारीची शेंग आणि चपाती बनवली डब्याला. आणि आज म्हणलं पोरांना पाऊस चालू झाल्यामुळं रेनकोट वगैरे आणावं, रेनकोट नव्हते. तर हे रील मी इंस्टाग्रामला पाहिली, पण म्हटलं बघू खरं जाऊन तिथं खरंच आहे का 60 रुपयाला रेनकोट. तर मग आम्ही आज गेलो. तर हे व्हाईटच कलर राहिले होते, पूर्ण रंगीबिरंगी कलर संपले होते. मग म्हटलं जाऊ दे, व्हाईट तर व्हाईट. आणि पोरं कसं नाही टिकवत, कसं ओढतात, कसं ठेवतात. तर म्हटलं तिथं जाऊन बघावं, तरी 60 रुपयाचं आहे. तर आहे 60ला, आणि चांगले मोठे मोठे रेनकोट आहेत. आणि तिथं खूप गर्दी पण झाली होती ऑफरमुळं. आणि मी गेले आणि मला शेवटचे 5-6 भेटले आणि सगळा स्टॉक संपलेला होता. तर मग मी आहे तेवढे 5 घेऊन आले. म्हटलं घरात सगळ्यांना लागतात म्हणून मी सगळ्याला घेऊन आले. आणि आज बनवले थोडे तिळ आणि गुळाचे थोडेसे लाडू. तर तीळ हे पावसाळ्यात हिवाळ्यात खाल्लेलं चांगलं असते, तुम्हाला तर माहितीच आहे. थोडासा गुळ आणि तीळ पण घरात शिल्लक होतं. शिल्लक म्हणण्यापेक्षा आईने दिलेलं होते तसंच मी ठेवलं होतं. आणि म्हटलं त्याचं काय करावं म्हणून म्हटलं थोडेसे लाडू करू आपण. तर ते तीळ चांगलं भाजून घेतलं, मिक्सरला आबडतोबड वाटून घेतलं, तोपर्यंत तिकडं गुळाचा पाक करून घेतला. आणि त्याच्यात हे मिश्रण पूर्ण कालवून घेतलेलं आहे. हे परफेक्ट झालेलं आहे आपलं मिश्रण. आणि थोडासा तुपाचा हात घेऊन ताटाला पुसून आणि थोडंसं हाताला लावून मग छोटे छोटे लाडू बनवलेत. आता मोठा करावं तर पोरं वायाला घालवतात म्हणून छोटे छोटे पोरांना बघितलं की असे खाऊ वाटते, असे छोटे छोटे लाडू मी आज तीळ आणि गुळाचे बनवलेले आहेत. तर खूप चांगले लागतात, तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर शेंगदाणा गुळाचे तर आपण खाल्लेच, त्याचप्रमाणे हे पण सेम बनवायचे. तर व्हिडिओ काढायला कॅमेरा धरायला कोण नव्हतं, त्याच्यामुळं एका हाताने धरून मी एका हाताने असे बनवलेले आहेत. तर एवढे बनवलेत. आता म्हटलं एवढे संपल्यानंतर अजून आवडले तर बनवता येतील. तर आणि त्याचबरोबर पावसात असं गरम खाण्याची काहीतरी इच्छा होते, म्हणून अक्षरा म्हटली मम्मा बॉबी आहे तर बॉबी तळते. तर तुम्हाला पण आवडते का बॉबी? तर आमच्या पावसाळ्याला जास्त करून ध्यान होतं ह्या बॉबीचं. तर तिने घेतली तळायला, म्हटली मी तळते मग तोपर्यंत. अशा प्रकारे पहिल्यांदाच तळती, त्याच्यामुळं काय पडली काय राहिली अशा प्रकारे तिने तळून घेतली. तर खूप जास्त मोठ्या होत होत्या, तुम्हाला माहिती असेल पहिलं दोडका भेंडी जर आकाराची भेटायची, पण हे मी प्लेनच आणले होते. त्याच्यासाठी पण भांडणं असतात, मग मला दोडका पाहिजे, मला भेंडी पाहिजे, त्यामुळे सगळ्यांना एकसारखे मी पिवळेच घेऊन आले. आणि अक्षरांनी मॉइश्चरायझर बनवायला घेतले, तुपाचं नाही का, तूप घेऊन कितीतरी वेळा गोल फिरवायचा आणि मग त्याच्यानंतर मॉइश्चरायझर तयार. तर त्यात तिने गुलाब पाणी टाकलेले आणि खूप वेळानंतर तुम्ही रिझल्ट बघू शकता. तर खरंच बघावं म्हणलं होते का नाही, म्हणून तिनं 4-5 म्हणजे चमचे ते तूप घेऊन त्याच्यापासून हे मॉइश्चरायझर बनवलं. तर अशा प्रकारे डबे ते पॅक केले. तर हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ.